टॉप 9 राजकीय बातम्या। युटी म्हणजे यूज अँड थ्रो। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरेंच्या एसनशी या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर। युटी आहे, यूज अँड थ्रो असं म्हणू, वापरो और फेको। उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा। अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं। पक्षातील मतभेदानंतर ठाकरेंची शिंदेंना सीएम पदाची ऑफर। दीपक केसरकर यांचा मोठा दावा। पुन्हा युतीची स्थापना करा या शिंदेंच्या मागणीला नकार मिळाला तेव्हाच पुढचं पाऊल उचललं, केसरकरांचं वक्तव्य। कुणाल कामराला शिवसेनेचा प्रसाद काय असतो ते दाखवणार, कुणाल सरमळकरांचा इशारा। कुणाल कामराला पोलिसांचं तिसऱ्यांदा समन्स। कामरामध्ये हिंमत नाही म्हणून तो पोलिसांच्या चौकशीला सामोरं जात नाही, सरमळकरांची टीका। त्याला प्रसाद देऊ नक्की, म्हणजे शिवसेना स्टाईल त्याचं स्वागत करणार शिवसैनिक 100% मराठमोळ्या पद्धतीने। राहुल कनाल यांचं बुक माय शोच्या सीईओना पत्र। कुणाल कामराच्या शोच्या तिकिटांची विक्री करू नये अशी विनंती। कॉमेडियन कुणाल कामराच्या शोला हजर असलेल्या प्रेक्षकांना पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही। कुणाल कामरा प्रकरणी पोलिसांची शोला असणाऱ्या प्रेक्षकांना चौकशीसाठी नोटीस। राज ठाकरेंच्या सूचनेनंतर मनसे आक्रमक। लालबाग परळमधील आयडीबीआय आणि कुलाब्यातील मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांमध्ये विचारणा। मराठीत काम झालं पाहिजे, मनसेची मागणी। गृहराज्यमंत्री योगेश कदम उद्या बीड आणि जालना दौऱ्यावर। योगेश कदम संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार, तसंच जालन्यातील शिवसेना नेत्यांची भेट घेऊन बैठका घेणार। जालना सहकारी साखर कारखान्याला अंजली दमानियांची भेट। दमानिया कारखान्याच्या सभासद आणि शेतकऱ्यांच्या भेटीला। खरेदी विक्रीच्या वादातून साखर कारखाना ईडीच्या ताब्यात।